तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मंगरुळपीर तालुक्यातील तरहाडा, वानोजा, कंझरासह परवा सर्कलमधील काही गावे पोखरा योजनेतून वगळली आहेत। त्या गावांचा समावेश करण्यासोबतच परिसरातील शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगरुळपीर तहसील कार्यालयावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला होता। शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ते, पांदन रस्ता, वन्य प्राण्यापासून होणारे नुकसान थांबवण्यासाठी तार, जाळीचे कंपाऊंड, कर्जाचे पुनर्गठन केलेले ते रद्द करा, अशा विविध मागण्या यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या। याकरिता शेतकऱ्यांनी अनेकदा जनआंदोलन करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने दिले होते। मात्र अद्यापही त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने तालुका परिसरातील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत। यावेळी काढण्यात आलेल्या धडक मोर्चामध्ये किशोर देशमुख, सागर म्हैसने, दयाराम राऊत, विलास लंभाडे, अर्जुन सुर्वे, राम राऊत, रणजित गावंडे, संजय मुळे, शत्रुघ्न ठाकरे, वसंतराव राऊत, गोपाल वानखडे, गजानन फुके, ज्ञानेश्वर कातडे यांच्यासह अनेक शेतकरी प्रामुख्याने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, मंगरुळपीर। आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जग बंद होतं, प्रत्येक कंपन्या, प्रत्येक मोठमोठ्या फॅक्टऱ्या बंद होत्या, पण या जगामध्ये फक्त एकच फॅक्टरी सुरू होती आणि ती म्हणजे शेतकऱ्यांची फॅक्टरी सुरू होती। पण आज या कृषीप्रधान असणाऱ्या या देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, तर प्रत्येक प्रश्नासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। सरकार येतात, सरकार जातात, प्रत्येक जण सांगतं की आम्ही कर्जमाफी करू। गेल्या 6 महिन्या अगोदर, 7 महिन्या अगोदर सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, पण आज सत्तेत असणारे मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, कोणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक शब्द सुद्धा काढायला तयार नाही। याचा अर्थ तुमच्या आम्हा शेतकऱ्यांना इथल्या सरकारनं फक्त आणि फक्त गृहीत धरलेला आहे। त्यांच्या ताटामध्ये, या नेत्यांच्या ताटामध्ये संध्याकाळचं अन्न जातं, ते अन्न पिकवण्याची धमक आणि ती ताकद, एका दाण्याचे 100 दाणे करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त इथल्या शेतकऱ्यांमध्ये आहे। पण दुर्दैव एवढं आहे की शेतकऱ्यांचा वाली आज कोणीच राहिलेला नाही। आज पोखरामध्ये, पोखराची आपल्या तालुक्याचा विषय जर घेतला तर ही जी पोखरा योजना आहे त्यामध्ये जर गावं बसले तर त्या गावातल्या शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळतो। पण आज अशी परिस्थिती आहे की आज सर्कल पाहून, गावं पाहून, त्या सर्कल वाईज गावं निवडल्या जातात।